हरिओम. ॲक्च्युली आज काही विशेष निरूपण करायचं नाही असं ठरवलं होतं, पण एक टॉपिक डोक्यात होता. आत्मज्ञान असं प्राप्तव्य ठरल्यानंतर किंवा ती गोष्ट प्राप्त करायची असं एकदा का ठरल्यानंतर धारणा पक्क्या करत नेणं स्वतःच्या आणि आत्मस्वरूपामध्येच ईश्वराला पाहणं, हा मध्यवर्ती मार्ग पुन्हा पुन्हा ऐकून 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 घोकतो आपण. खरं सांगायचं तर त्याचं आवश्यकता पण असते, कारण जनरली ईश्वराला बाहेर बघायचं, वेगळेपणाने बघायचं अशी स्वाभाविक टेंडन्सी लहानपणापासून असते आपली. पण ज्या वेळेला आतमध्ये ईश्वर पाहायचा असतो त्यावेळेला ती धारणा एकदा विचाराने कळली तरी ती स्थिर राहत नाही. त्यामुळे ती पुन्हा पुन्हा श्रवण करणं, अभ्यास करणं, त्याचा हा सगळा भाग सुरू होतो. पण या सगळ्या प्रवासामध्ये अंतरंगाची जी भावनाशीलता असते किंवा भक्तीचा भाव जो असतो त्याला काही वेळेला दुय्यम स्थान मिळायची शक्यता असते. की आता आम्ही ज्ञानवाले असं म्हटल्यानंतर मग बाकी सगळ्यावरचा भाव हळूहळू उडायला लागतो, कोरडा होऊन जातो माणूस. आणि तो कोरडेपणा इतका की आधी तो कोरडेपणा ज्ञानामुळे आलेला आहे का मुळातलंच अंतरंगातलं जडत्व असतं की कशाला करायला पाहिजे, देव सगळीकडेच आहे वगैरे, हे जे लोक असतात त्या टाईपचे. म्हणजे मागे एकदा स्वामींकडे शिबिरं व्हायची मोठी आणि ते शिबिरांमध्ये चला सगळ्यांनी असं प्रकारचं आवाहन करायचे आणि मग स्वामी पण करायचे आणि मग गावोगावी केंद्र असायची तर तिथली लोक पण आपल्या संपर्कातल्या लोकांना सांगायचे की असं असं शिबिर आहे या. तर एरवी ट्रिपला जाताना काही प्रॉब्लेम नसतो, पण शिबिराला जाताना तिथे मनासारखं वागता येत नाही किती नाही म्हटलं तरी. त्यामुळे स्वामींना बघायची आवड असली तरी 3 दिवस त्या पूर्ण त्याच्यातच राहायचं काही लोकांना रेजिस्टन्स असतो. मग तो एका मुलाने आर्ग्यू केलं होतं, म्हणजे माझ्याबरोबर नव्हतं केलं, पण की तिकडे जाऊन तरी काय करायचं, ध्यानच करायचं ना. मग मी घरात बसून करायचं. अरे पण तू करत नाहीस म्हणून तिकडे जायची आवश्यकता आहे. तसं सगळीकडे देव आहे, पण त्याचा अनुभव आम्हाला घ्यायचा असेल तर थोडंसं अंतःकरण त्याला तयार करायची आवश्यकता आहे. आणि ध्यानासारखी मध्यवर्ती उपासना कळल्यानंतर पण मनाच्या प्रवृत्ती काही सगळ्या आमच्या योगोपर झालेल्या असतात अशातला भाग नाही. त्याला एक शब्द सुंदर वापरला आहे ज्यांनी ते पातंजल योगसूत्रांवर भाष्य लिहिलेलं आहे. त्यांनी असा शब्द वापरला की योगैक शरण, योगालाच एकमेव शरण गेलं अंतःकरण असं राहणं. तर तसं काही आपलं झालेलं नसतं. आपल्याला माहिती असतं, म्हणजे बाहेर आपण साधक म्हणून काही आपली इमेज असली तरी आतमध्ये आपल्याला पक्क माहिती असतं की योगैक शरण वगैरे काही नाही. तरी तसं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते अंतःकरण अनेक गोष्टी घेऊन असतं. मग त्याला व्यवहार असतो, संसार आहे, प्रायोरिटीज आहेत. मग अगदी विशेष काही अजून संसाराचे काही रिस्पॉन्सिबिलिटी नसल्या तरी आमचा आम्ही एक संसार अंतःकरणात घेऊन असतो. आणि त्याच्यामध्ये संसाराचं मुख्य स्वरूप आहे महत्व अहिकाला जास्ती वाटणं ईश्वरापेक्षा, त्या स्वरूपाचं आहे. म्हणून एखादी व्यक्ती सांसारिक आहे का परमार्थिक आहे, म्हणजे अगदी आपण स्वतःला तासूनच बघायचं ठरवलं तर असं लक्षात येतं की महत्व कशाला आहे आमच्या अंतःकरणात, संसाराला आहे बरंच. परमार्थाला आम्हाला महत्व वाटतं, पण ते ॲक्च्युली तितकं एक्झिक्यूट होत नाही. त्याला मागे महेश काळेने स्वामींना एक इन्सिडेंट सांगितला होता की अभिषेकी बुवांकडे तो असताना पूर्वीच्या काळात दौरे चालायचे आणि त्यावेळेला काही रस्ते बिस्ते फारसे चांगले नव्हते किंवा चांगल्या गाड्या पण नव्हत्या. त्यामुळे बुवा
मिळेल त्या गाडीने अशा प्रकारे प्रवास करत लांबचे. आणि एकदा रात्री सगळे शिष्य आणि ते एका ठिकाणी कार्यक्रम करून दूरच्या पुण्याला आले आणि पुण्याला यायला त्यांना रात्री 11-12 वाजले. त्याच्यानंतर एवढे सगळे लोक बरोबर होते तर त्यांचं जेवण वगैरे सगळं बनवण्यापासून सगळं घरीच करायला लागलं आणि मग रात्री 2, 2:30, 3 वाजले सगळं आवरायला. आणि त्याच्यानंतर बुवासमोर रियाजाला बसले. तर ते म्हणजे किती एखादी व्यक्ती त्या घेतलेल्या टास्कला डेडिकेटेड असू शकते आपण म्हणजे इमॅजिन करतो आहोत. त्याप्रमाणे प्रायोरिटी काय आहे तर आत्ता एवढं सगळं झालंय, मैफिल गाजवून आलोय, बरं आता कोणाला सांगायची पण वेळ नाही आहे, आता झोपू थोडा वेळ, सकाळी बघू वेळ. हा जो भाग आहे ह्याच्यावरून ती व्यक्तीची धारणा कळते. आणि ह्या आरशात आपण स्वतःला तपासून बघितलं की आम्हाचं महत्त्व नक्की कशाला आहे हे कळतं. आणि त्याच्या वेळेला असं लक्षात येतं की नुसतं ज्ञानविचार कळला आणि प्रोसेस कळली म्हणून आम्ही तसे होतो अशातला भाग नाही. तसं जर का असतं, इतकं जर का सोपं असतं तर म्हणजे केवळ विचार पटला, एखादी गोष्ट चांगली आहे पटली किंवा एखादी गोष्ट वाईट आहे पटली तर आणि लोक सुधारले असते तर मग तंबाखूचं सेवन हे आरोग्याला हानिकारक आहे असं वाचून आजपर्यंत लोक ते व्हायला पाहिजे. तसं काही झालेलं नाही, लोक ते वाचून ते करतात त्याच्यावर चित्रबित्र घाणेरडी काढलेली असतात पण तरी लोक ते करायचे ते सोडत नाही. म्हणजे केवळ विचार कळला म्हणजे हे इथे इम्प्लिमेंट करायचं काही कारण नाही आहे, पण विचार कळला याचा अर्थ माणूस सुधारतो अशातला भाग नाही. एक त्याला हायर गोष्ट जी आहे ती समजू शकते विचाराने, पण आंतरिक ठेवण बदलण्यासाठी म्हणून त्याने स्वतःवर प्रक्रिया करण्याची तत्परता दाखवणं हा एक भाग उरतो. आणि तो भाग हा कसोशीने चालावा लागतो आणि जनरली आम्ही तिथे लॅकिंग असतो. म्हणून संतांकडे जाण्याचा, सत्संग अटेंड करण्याचा किंवा साधक समाजामध्ये राहण्याचा फायदा हा असतो की आम्ही स्वतःला बूस्ट करत असतो की अशा प्रकारे आम्हाला हे चालायचं आहे. तो नाही केला तर काय होतं तर हळूहळू ती आमची आंतरिक इच्छा आहे, आम्हाला पटलेलं वगैरे आहे पण नंतर करू या भानगडीमध्ये ते कधीच होत नाही. म्हणून सत्संगाचा फायदा गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलं होतं की सत्संग म्हणजे कसं आहे की इथे तुमची जळकी भांडी म्हणजे खूप लागलेलं असेल सगळं करताना ती सत्संगाच्या पाण्यात भिजवून ठेवा असं त्यांनी वाटलं. मग काय होईल की ज्या वेळेला ब्रश म्हणजे एकदा एक हात मारला की ती साफ होईल. कारण सांसारिकतेचं आमच्या लेप एवढे दृढ आहेत अंतःकरणावर की आम्ही पटकन सुधारण्याची शक्यता नाही आहे. पण सत्संगात राहता राहता हळूहळू आंतरिक ठेवण मृदू होता होता ती ज्या वेळेला आम्ही नीट प्रयत्न करू त्यावेळेला फारसा एफर्ट लागणार नाही, पटकन अंतःकरण हे ईश्वराच्या अनुभूतीसाठी म्हणून अलाईन होऊन जाईल. म्हणून सत्संगाचं इतकं महत्त्व आहे. आणि देव सत्संग आम्ही प्रयत्नपूर्वक मिळवणं म्हणजे कुठे अशा प्रकारे सत्संग होत असेल तर तिथे जाणं हा भाग जसं शक्य असेल तसं, पण आम्ही एरवी सत्संगात राहण्याची आमच्या दिवसभरामध्ये शक्यता स्वतःला वाढवून देणं. मग ते नामाच्या सहाय्याने असेल, संतांच्या स्मरणाच्या सहाय्याने असेल, अनेक गोष्टी माणूस करू शकतो. म्हणून या सगळ्या ज्या उपासना आहेत नवविध भक्ती आणि मानस पूजा करतात, प्रत्येकाची जशी ठेवण असेल तसं आणि वेळ असेल तसं करावं न करावं हे, पण हे सगळे प्रयोग आहेत स्वतःवर स्वतः करायचे की अशा पद्धतीने आम्ही अंतःकरण अधिक काळ सात्विक ठेवू शकतो. संवाद साधणं माझे स्वामीमध्ये जसं स्वामींचे इतकं अप्रतिम रीतीने सांगितलेलं आहे की गाडीतलं पेट्रोल संपलं तर कोणाशी आपण चरफडत बसणार आणि ढकलत जाणार पुढे, त्यापेक्षा आतमध्ये काय आहे स्वामी असं स्वामींना सांगणार. तर काय स्वामी पेट्रोल भरायला येणार नाही आहेत, पण कशा प्रकारे अंतःकरण अशा प्रतिकूल गोष्टींमध्ये पण गुरूंची संबंधित होऊन राहू शकतो. आवडीचा भाग आहे म्हणजे हे स्वतःला आवड म्हणून ते केल्यानंतर ते सानिध्य आम्हाला हे कळत असतं ॲक्च्युली. म्हणजे मूल हे कित्येक वेळेला लहान मुलं जशी भूक लागली की त्यांना सांगता येत नाही किंवा त्यांना नीट कळत नाही की आम्हाला भूक लागली, मग ती चिडचिड करतात, रडरड करतात, काहीतरी वेगळंच करत बसतात. मग आईला कळतं की तुला भूक लागली मग तू खा, मग ते थंड होतं.
पण तसं स्वतःला त्याचं कळत नाही की मला भूक लागली आहे. तशा प्रकारे आम्ही सतत अस्वस्थ का होतो? एवढं सगळं स्वामींकडे आम्ही येतो, सगळ्या गोष्टी चालल्यात, तरी आम्ही एवढा रेस्टलेस असतो बऱ्याच वेळेला. भूक लागलेली आहे स्वतःपाशी येण्याची, ती आम्हाला कळत नाही. मग ते जे कळत नाही हा जो भाग आहे तो संतांच्या सान्निध्यात राहण्याने खरं तर आम्हाला बरं वाटत असतं. आणि ते संतांचं सान्निध्य आम्ही प्रयत्नपूर्वक स्वतःला मिळवून देणं, देवाचं सान्निध्य मिळवून देणं. म्हणून सगळीकडेच ईश्वर भरलेला आहे, मग तशाशी संबंधित होऊन राहा की थोडा वेळ, काय प्रॉब्लेम. स्वतःपाशी संबंधित होऊन राहणं थोडं कठीण जात असेल बुद्धीने, कारण तिथे तुम्हाला फोकस करायची आवश्यकता असते. पण ईश्वराशी संबंधित होऊन राहिला म्हणून काही फारसं लागत नाही. भावनेने धरलं की मी त्याच्याबरोबर आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविशी हाती धरून या. हे जे म्हटलंय अनुभूतीने म्हटलंय, पण ती अनुभूती येत नाही तोपर्यंत आम्ही भावनेने धरलं तरी काय चूक आहे, कारण तो आहेच आजूबाजूला, आम्हाला जाणवत नाहीये. पण त्या अव्यक्त असलेल्या पण सतत सन्निध असणाऱ्या ईश्वर तत्वाचा हात आम्ही धरायची आवश्यकता असते. तो हात धरता धरता हळूहळू, रामकृष्ण असं म्हणत असत की काही वेळेला आईचा हात धरतं त्यावेळेला ते पडायची शक्यता असते, कारण ते अजाण असतं. पण आईच ज्या वेळेला मुलाचा हात धरते त्यावेळेला ते पडत नाही. पण याच्यासाठी म्हणून माझा हात धरण्याची आवश्यकता आहे असं आईला थोडंसं त्या मुलाने जतवून द्यायची आवश्यकता असते. तू ताठ्यामध्ये आपल्यात चाललास तर चाल बाबा, त्याला काय देवाला काय पडलंय, पडशील त्यावेळेला कळेल, त्यावेळेला उचलून घेतलं जाईल डेफिनेटली. पण मुद्दामून आईपाशी ढुशा मारणं असं ते वासरू करतं गाईपाशी, की ज्ञानेश्वर महाराजांचा तो दृष्टांत आहे की वासराचा आणि गाईचा संबंध केवळ ते फक्त अन्नासाठी म्हणून, दुधासाठी म्हणून तिच्यावर अवलंबून आहे असासाठी नाही. म्हणजे जनरली त्या गोठ्यामध्ये वासरू गाईचं सगळं दूध संपवून टाकेल म्हणून त्यांना वेगळे बांधतात, पण ज्यावेळेला भुकेची वेळ असते त्यावेळेला जवळ आणून बांधतात जेणेकरून दूध पिऊ शकेल. पण त्याने असं म्हटलंय की पोट भरलं दूध पिऊन तरी सुद्धा वासरू ढुशा मारायचं थांबत नाही. त्याप्रमाणे भक्त जो असतो तो केवळ ईश्वराबद्दल आता आजचं माझं सगळं चांगलं झालं म्हणून तो लगेच सान्निध्य सोडून देत नाही. तो पुन्हा 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 प्रेमापोटी त्याच्याशी ढुशा मारत राहतो, म्हणजे त्याच्याशी संबंधित होत राहतो पुन्हा पुन्हा सगळ्या भावभावनांनी. तसं आम्ही आमच्या सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये, आम्ही आनंदात असताना, आम्ही दुःखात असताना, आम्ही रागावलेलो असताना, जे काही आमच्या मनासारखं चाललेलं असेल नसेल त्यावेळेला नामाच्या साह्याने, कधी मुखसंवादाच्या साह्याने ईश्वराशी संबंधित होऊन राहिलं पाहिजे. आणि ते संबंधित होऊन राहणं, त्याच्यासाठी म्हणून आम्हाला आमचं भावनिकता जी आहे ती पूर्णतः विसरून जाऊन केवळ आम्ही ज्ञानमार्गी आहोत अशा प्रकारच्या एका भ्रामक समजुतीमध्ये राहता कामा नये माणसाने. आणि ती समजूत न राहता म्हणून यासारखी सूक्ष्म उपासना सुद्धा, ध्यानासारखी सोहम हा भाव सुद्धा स्वामी स्वरूपानंदांनी सोहम ध्यान असं न म्हणतात, ते सोहम भजन असं म्हणतात. भजन याच्यामध्ये एक भक्तीचं आविष्करण आहे आणि ते भक्तीचं अंतःकरण भक्तीने जे परिपूर्ण आहे ते अंतःकरण ज्या वेळेला ध्यानाला बसतं त्यावेळेला ते ध्यानामध्ये सूक्ष्मात उतरायला करकर करत नाही पाहिजे. आमचं जे वृत्तींची झगडणं आहे की ध्यानाला बसल्यानंतर झगडतच राहतो बराच वेळ आणि मग तो आतमध्ये येत नाही आणि आतमध्ये आल्यानंतर ते स्थिर राहत नाही. याचं कारण अंतःकरणाची भूमी पुरेशी मृदू नाही. ज्याप्रमाणे समर्थाने जो दृष्टांत वापरलाय की खडकाळ भूमीमध्ये जर का बीज टाकलं तर ते रुजणार नाही, त्याप्रमाणे आमच्या अंतःकरणात ज्ञानाचं बीज आहे, पण ते अंतःकरण जर का कोरडं असेल तर ते ज्ञानाचं बीज रुजणार नाही, स्थिरावणारच नाही. म्हणून भक्ताची भूमिका जी आहे ती मृदू भूमी अंतःकरणाची, ती मृदुत्व याचा अर्थ केवळ सात्विकपणा आणि केवळ चांगलंच वागतोय, अंतःकरणात वाईट विचार नाही आहे शक्यतो अशी नसून मृदू जे आहे, मार्दव जे आहे ते ईश्वराच्या मोठेपणामध्ये स्वतःचा मोठेपणा विलीन केल्यामुळे मृदू आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून ईश्वराचं सानिध्य अंतःकरणात जास्तीत जास्त काळ कसं राहील ह्याचा आम्ही विचार करायची आवश्यकता आहे. स्वचा वेध घ्यायचा आहे ही तर निश्चित भूमिका आहे, कारण की त्याच्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही होणार. पण आत्मतत्वाचा वेध घेण्याबरोबरच त्याच्यासाठी म्हणून पूरक भूमिका जी आहे
रामकृष्ण जसं म्हणत असत की ब्राह्म समाजावाल्यांना त्यांना की तुम्ही केवळ एक निराकाराचा पॉ लावलेला आहे आणि आम्ही मात्र नवविध भक्तीच्या वेगवेगळ्या रागरागिण्यांमधून त्या ईश्वराचं भजन करतो आहोत. म्हणून कुठली तरी उपासना दुय्यम आहे असं न समज सर्व प्रकारच्या उपासनांनी आम्ही ईश्वराशी संबंधित होऊन राहणार. आणि मग ते मार्दव प्राप्त झालेलं अंतःकरण ज्या वेळेला बाहेर अनेक ठिकाणी मी ईश्वर बघतो तसा तुझा मी आतमध्ये आता माझ्या स्वरूपामध्ये वेध घेतो आहे असं म्हणून स्वतःशी संबंधित होऊन जातं. त्यावेळेला तो ईश्वरच आत्मतत्वाच्या दृष्टीने तिथे आहे ही भूमिका अंतःकरणाला जाणवल्यामुळे मग ते बाकी सगळ्या गोष्टी सोडून स्ववर फोकस होऊन राहतं. मग त्याला फारसा कंटाळा पण येत नाही, कारण बाहेरच्या ईश्वराशी मी एरवी वेगवेगळ्या भावभावनांनी संबंधित होत असतो, त्याच्याशीच आता मी सगळ्या भावभावना बाजूला ठेवून केवळ आत्मभावाने संबंधित होऊन राहतो आहे असं त्याला जाणवायला. म्हणून त्याला स्वामी स्वरूपानंदांनी सोहम भजन असं म्हटलं. म्हणून ज्या गोष्टी प्रयत्नसाध्य आहेत किंवा ज्या गोष्टी साठी म्हणून अंतःकरणाला कष्ट वाटतात त्या गोष्टी जर का प्रेमसंबंधातून झाल्या तर त्या सोप्या होऊन जातात. आणि त्याच्यामध्ये अंतःकरण खळखळ करत नाही एक गोष्ट. आणि दुसरं म्हणजे अधिक सूक्ष्मात जायला त्याची जी काही ठेवण आहे अंतःकरणाची जास्तीत जास्त काळ स्वशी संबंधित होऊन राहणं, जास्तीत जास्त काळ स्वशी संबंधित होऊन राहणं असं म्हणत असताना त्याला जर का ते इतर वेळेला व्यवहाराशीच संबंधित असेल तर व्यवहार टू स्व ही जी ट्रान्झिट आहे ती ट्रान्झिट आम्ही एकदम ध्यानाच्या वेळेलाच अनुभवतो आणि त्यावेळेला त्याच्या स्थिर राहायची त्याला सवय नसते. त्यावेळेला ईश्वरभाव जर का सपोर्टिंग असेल इतर वेळेला तर आम्ही त्याच टेरिटरीमध्ये आहोत, फक्त वेगळा ॲप्रोच ध्यानाच्या वेळेला आम्ही घेत असतो आणि तो ॲप्रोच आम्हाला फारसा त्रासदायक होत नाही. म्हणून अंतःकरण ज्या वेळेला कुठलीही गोष्ट ही ज्या वेळेला अंतःकरण प्रेमाने करत असतं त्यावेळेला ते कष्टसुद्धा त्याला त्याचा त्रास वाटत नाही. म्हणून सगळ्या संतांनी जे मागितलं आहे ईश्वराकडे तर ते मागणे एक देई भक्ती प्रेम दे, प्रेम दिलंस की मी तुला प्राप्त करून दे. आमचा प्रॉब्लेम असा आहे की ते थोडंसं कधीतरी आम्हाला अंतःकरणात देवाबद्दल वाटतं आणि ते वाटतं तोपर्यंत आम्हाला अनेक प्रायोरिटी समोर दिसतात आणि आम्ही ते बाजूला ठेवतो, नंतर करू असं म्हणतो. पण त्या अंतःकरणातल्या ईश्वराबद्दलच्या स्वाभाविक आकर्षणाला आम्ही आमच्या दिवसभरामध्ये थोडासा वाव देणं, स्कोप देणं. तसं केल्यामुळे किती वेळ ध्यान केलं याच्या प्रकारचं आमचं आज 1 तास झालं असं जे वाटतं ते वाटत नाही, कमी वाटतं. 1 तासच झालं. ह्याचं कारण शरीर आमचं दरवेळेला त्रास देतो अशातला भाग नसून ते जडत्व आहे अंतःकरणातलं आणि चंचलता आहे की अजून काहीतरी करू, वेगळं काहीतरी करू असा प्रकारचा भाव कमी होऊन हळूहळू अंतःकरण स्वपाशी राहायला म्हणून तयार होत जातं. आणि मग वेळेचं भानपण की अमुक एक लिमिटच केलं पाहिजे अशा प्रकारचं सुरुवातीला अनेक प्रकारे साधना ज्या वेळेला आम्ही करत असतो त्यावेळेला आमची आंतरिक प्रकृती हळूहळू आमच्या नकळत चेंज होत जात असते आणि ते बरं पण आहे. म्हणजे आमच्या नकळत आमची थोडी प्रगती चालत असते. स्वामी मागे ते उदाहरण देताना म्हणाले होते की हे आपली साधना म्हणजे गरीब स्त्रिया ज्याप्रमाणे बचत गटामध्ये रोज 1 रुपया टाकतात तशी आहे आणि एकदम परफेक्टच आहे जरा की ते त्यावेळेला वाटत नाही पण मागे बघताना असं वाटतं की बऱ्यापैकी आपल्याकडे पुंजी आहे. तसं आमचं ट्रान्सफॉर्मेशन हळूहळू होत आहे, नकळत होत आहे आणि तसं होत असताना ते नैसर्गिक पण आहे. अचानक कालपर्यंत बराच दिवस होता आज एकदम हा झाला अशा प्रकारचं जी चेंज असतो तो बघायला म्हणून इम्प्रेसिव्ह वाटत असतो. आम्हाला अनेक गोष्टीचं अद्भुततेचं आकर्षण माणसाला किती शुद्ध मार्ग वगैरे म्हटलं तरी अद्भुततेचं आकर्षण अंतःकरणात असतंच, बरंच असतं. मध्ये डोक्यावर हात ठेवल्यानंतर एकदम कसं काय समाधीत गेले असतील असं वाटतं. आमचं काय आजपर्यंत झालं नाही पण तशा प्रकारचा तो चेंज आहे. तसा चेंज हा आकर्षक वाटत असला तरी नैसर्गिक नाही. त्या व्यक्तीच्या दृष्टीने ते असेल आपल्याला माहिती नाही ते साधकांची मागची तयारी काय आहे. आम्हाला आमचा तो एक अद्भुत इन्सिडन्स फक्त दिसतो. पण हळूहळू तुकाराम महाराज असं म्हणतात की 9 महिन्याचं मूल हे आईच्या पोटामध्ये एकदम ठेवलं तर जागा कसं बसेल. ते सुरुवातीपासून स्वतःला जागा करून घेतं. त्याप्रमाणे परमार्थिक आम्ही होत जातो, हळूहळू होत जातो नॅचरली. पण त्याच्याकडे अगदीच दुर्लक्ष केलं तर मात्र ते सगळी ज्योत विझून जायची शक्यता असते. त्याला थोडं
पोषण देत गेलं पाहिजे. कसलं पोषण आहे? अटेन्शन. हे त्याच्याकडे लक्ष दिलं की ते फुलेल. लक्ष देत नाही, मग त्याच्यातून प्रेम, ज्ञान, भाव जे काही पाहिजे असेल केवळ लक्ष देणं नाही. म्हणून अवधान ऐकले देईचे, मग सर्व सुखाची प्राप्त होईचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. त्याचा अर्थ हा आहे की अध्यात्माला काय लागत असतं? लक्ष लागत असतं. फक्त लक्ष लागतं, दुसरं काही लागत नाही. ते लक्ष दिल्यानंतर हळूहळू अनेक गोष्टी आपल्या आपण कळून जातात. आपण स्वतः ज्ञानस्वरूपच आहोत, आपल्याला वाटत नसलं तर. त्यामुळे ज्ञानस्वरूपच असल्यामुळे आतूनच सगळ्या गोष्टी आम्हाला खरं तर अध्यात्म स्फुरत असतात. ते स्फुरण्यासाठी म्हणून आमच्या प्रायोरिटीज किंवा आमच्या टेंडन्सीज थोड्याशा आम्ही कंट्रोल केल्या आणि त्या अध्यात्माला सुयोग्य वातावरण आतलं आमचं निर्माण करून दिलं की ते आपोआप गोष्टी होत असतात. जसं एखादं बीज पेरलं, त्याच्यानंतर तरी वाढेल, रोप होईल, फुलं येतील, फळं येतील. त्याला काय करायला लागेल? काही करायला लागणार नाही. त्याला फक्त कंड्युसिव्ह वातावरण निर्माण करून द्यायचं असतं. ते झाड वर येणं आणि फुलणं हे काही आपल्या हातात नाही, त्याला फळ कधी येणार आहे. पण त्याच्यासाठी म्हणून ज्या गोष्टी बाकीच्या अनुकूल असतात त्या करणं, प्रतिकूल गोष्टी टाळणं, तेवढं झाल्यानंतर ते बीज अंकुरून पूर्णत्वाला जातं. त्याप्रमाणे आमचं अध्यात्म पण हे बाकीच्या गोष्टी अनुकूल करून ठेवणं एवढंच आम्ही साधनेमध्ये करत असतो. मुळात आम्ही तत्वस्वरूपच. म्हणून आमच्या भावभावना, शरीर आणि ह्याच्या आंतरिक प्रकृती ह्या सगळ्या त्या ज्ञानस्वरूपाला व्यक्त व्हायला म्हणून अनुकूल करून ठेवणं एवढंच आमच्या हातात. जी शबरीची कथा, उद्या आता रामनवमी आहे, उद्या त्याच्यामध्ये कार्यक्रम आहे म्हणून आजचं हे सगळं असं रँडम बोलणं चाललंय. पण की राम येणार आहेत हे सांगितल्यानंतर केवळ आयुष्यभर ती व्यक्ती रामाला येण्यासाठी म्हणून स्वागत म्हणून रोज सगळ्या वाटा झाडते आहे, सगळं आवरून ठेवते आहे, पूजा करून अतिशय साधनारत राहते आहे. राम कधी येणार आहे माहिती नाही आहे, पण तयारी करत ठेवणं. त्याप्रमाणे आमच्या अंतःकरणातलं तत्वस्वरूप व्यक्त होण्यासाठी म्हणून आम्ही तयारी करून ठेवणं एवढंच आमच्यात होत आहे. रामाला कधी यायचं आहे हे आम्ही डिक्टेट करता कामा नये. म्हणून मी तत्वस्वरूप कधी होशील तेव्हा होशील, आत्ता आहेस तू. मुळात अनुभवाचाच प्रश्न आहे फक्त. हे एकदा का लक्षात आलं की त्याच्यानंतर सर्व प्रकारे ती तयारी करून ठेवणं. केवळ आम्ही ज्ञानस्वरूप आहोत असं म्हणण्याने ज्ञानाचा बोध होणार नाहीये. प्रकृती आम्हाला अलाइन करायची गोष्ट आहे आणि ती केवळ ज्ञानविचाराने होणार नाही, ज्ञानविचाराला टाकून पण होणार नाही. ही पण गोष्ट आहे की केवळ आम्ही, स्वामींनी त्याला एक उदाहरण वापरलं होतं की गंध उगाळायचा असेल तर केवळ पाणी ओतून भरपूर चालणार नाही. तसं भक्तीच्या रूपाने केवळ आम्ही भावनांमध्ये आज काय तर अमुकच एक गोष्ट करत बसलो, उद्या काहीतरी तीर्थयात्रेलाच गेलो, परवा काहीतरी रडतच बसलो घरात, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या काहीतरी मानसिक चाळ्यांमधून ज्ञानस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. हे वाक्य ॲक्च्युली पब्लिक करणं कठीण प्रॉब्लेमॅटिक आहे. पण भक्ती म्हणजे आम्ही नक्की करतो काय आहोत? भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. हे जे समर्थांचं भक्तीची व्याख्या आहे ती विचारासहित भक्ती, नक्की काय करतो आहोत हे समजून घेऊन केलेली भक्ती. पण याचा अर्थ केवळ विचार म्हणजे भक्ती नसून प्रत्यक्ष जोडणं अंतःकरण भावांच्या सहित, सर्व गोष्टींसहित ते करणं. त्याच्यासाठी म्हणून काही वेळेला काही म्हणजे कर्मकांड असं ज्याला म्हणता येईल किंवा पूजाविधी म्हणता येईल किंवा कुठले कुठले उपचार म्हणता येतील, ते सुद्धा प्रसंगानुसार जे काही होत आहे ते सगळं करणं. पण आश्रमाच्या ठिकाणी पण आपण बघितलं तर मुख्य ध्यान हीच उपासना असली तरी सुद्धा सर्व प्रकारच्या इतर उपासनांना स्कोप ठेवलेला आहे. कारण ध्यान करणार आणि मग खाली येऊन गप्पा मारणार तसं होता कामा नये. त्याला इतर गोष्टींचं पण साह्य असलं पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून भक्तीचे हे सगळे जे उपाय आहेत त्याच्यामधून अंतःकरण ईश्वराशी संबंधित होऊन राहणं हा एक भाग आज या निमित्ताने प्रकट करावा असं वाटलं. की भक्तियुक्त योग, त्याला स्वामी माधवनाथांनी मध्यंतरी त्यांचं एक वचन माझ्या ह्याच्यामध्ये आलं होतं वाचनामध्ये. त्यांनी असं म्हटलं होतं की दोन गोष्टींपैकी एक काहीतरी असलं पाहिजे, एकतर भक्तियुक्त योग असला पाहिजे नाही तर योगयुक्त भक्ती असली पाहिजे. असं म्हणजे काय असलं पाहिजे ना, हा विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे काय करायचं
की काही लोकांची टेंडन्सी ही मुळात भक्त अंतःकरणाची असते, त्यांना योगाचं तसं वावडं असतं, योग बिग नको, आम्ही भक्त आहोत. आणि काही लोक हे योगी आम्ही आहोत अशा प्रकारे बसू, भक्तीचा गोष्ट नको, अशा प्रकारे न समजल्यामुळे फारकत न करून घेता आमची मूळ टेंडन्सी काही वेळेला भक्ताची असू शकेल, काही वेळेला मूळ टेंडन्सी आमची योगाची असू शकेल, पण दुसरी गोष्ट पण सपोर्टिंग घ्यायला पाहिजे. जी काय आमची टेंडन्सी असेल, आम्ही कोणाच्या तरी दुसऱ्याच्या टेम्पलेटमध्ये बसू शकत नाही, आम्ही गुरूंच्या पण टेम्पलेटमध्ये बसू शकत नाही. म्हणजे गुरु आमचे असे होते ज्ञानी, पूर्ण ज्ञानविचार, ते त्यांचं प्रबोधनाचं अंग होतं, आतमध्ये भक्ताचं अंतःकरण होतं. त्यामुळे त्याची टेंडन्सी जी त्या व्यक्तीची आहे तीच कॅरी करायची आहे. आम्ही कोणासारखं तरी व्हायला जाता कामा नये. कुर्तकोटी महाराज जे पुढे जे शंकराचार्य झाले आणि स्वामी म्हणजे गोंदवलेकर महाराजांकडे होते, तर त्यांनी असं व्यक्त केलं होतं की तुम्ही मला अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून द्या, मग मी स्वामी विवेकानंदांसारखा होऊन जगभर ज्ञानाचा प्रसार करेन, असं मागितलं होतं गोंदवलेकर महाराजांकडे. तर त्याच्यावर ते म्हटले की असं नाही होता येणार, म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी, आणि खूप सेवा करत असत महाराजांची अतिशय. तर महाराजांनी एकदा विचारलं पण होतं की सेवा एवढी का करतोस, तर ते अशा प्रकारचं त्यांनी मग व्यक्त केल्यावर त्यांनी पुढे असं म्हटलं होतं, खूप योग्यतेची व्यक्ती, म्हणजे पुढे शंकराचार्य झाले ते आपण विसरता कामा नये, पण महाराज असं म्हटले होते की एवढा मोठा सेवेचा क्षीरसागर हा मी अमक्यासारखं व्हावं ह्या भावनेने नासून गेला, असं ते म्हटलं. कारण अमक्यासारखं व्हावं याच्यामध्ये आम्ही आमची पर्सनॅलिटी सोडतो, तसं व्हायचं काही कारण नाही. आम्ही जसे आहोत तसंच ती पर्सनॅलिटी शुद्ध करत 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 तत्वस्वरूप आहोत अशा बोधाला यायचं आहे. म्हणून मार्ग स्वच्छ आहे, हात द्यायला ईश्वर आणि सद्गुरू तयार आहेत. आम्ही मात्र हे सगळे बोलत असताना मला जुन्या स्वामींची प्रबोधन मध्ये 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 आठवत राहतं की आम्ही आमचे हात मात्र खिशात घालून फिरता का म्हणे, की तुझा हात खिशात बस मग चालतो, असं प्रकारे खिशात आता म्हणजे हे युवा केंद्रात एकदा बोलले होते, हात खिशात घालून असता कामा नये. खिशात हात घालणं म्हणजे व्यवहाराला प्राधान्य देणं, असं त्याने व्यावहारिकतेला प्राधान्य, तसं असू नये याच्यासाठी म्हणून सुद्धा असं आमचं असू नये हे सांभाळा, हे पण त्यांना सांगणं. आणि सर्व प्रकारे ईश्वराचं आंतरिक साह्य मिळतंच आहे, ते मिळण्यासाठी पण स्वतः ईश्वराच्या सन्मुख होऊन राहणं अंतःकरणाने. दरवेळेला काही आम्ही ईश्वर कुठे आहे तिकडेच बघून आम्ही बसू, सगळीकडेच आहे, कुठेही बघ, आतमध्ये बघितलंच तरी सुद्धा तोच आहे, असा भाव अंतःकरणामध्ये अधिकाधिक काळ राहो, तो स्थिर हो, सखोल हो आणि तत्वबोधापर्यंत तो जावं, असं मागणं. या निमित्ताने स्वामींच्या चरणी करून आज जे काही बोलणं झालं त्यांच्या चरणी अर्पण कर. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.